तर नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आपण तुम्हाला सांगितले बरेचसे मी इथले जे वगैरे आहेत ते ग्राउंड तुम्हाला दाखवणार आहे आणि माझ्या व्हिडिओ मधले कुठले ग्राउंड राहतात किंवा कुठल्या ग्राउंड विषयी आणखीन तुम्हाला माहिती असेल, जो ग्राउंड मी दाखवला नसेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. जितके माझ्याकडून होतील ग्राउंड दाखवता येतील तितके मी तुम्हाला ग्राउंड नक्की दाखवेल. तर अशाच व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर बाय. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर नगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम. तर आता आपण शिवाजी स्टेडियम मध्ये आज चाललेलो आहोत. बघू शकता तुम्ही शिवाजी स्टेडियमचे बरेचसे खाली दुकान देखील आहेत. तर हा असा शिवाजी स्टेडियम आहे, ज्याच्यात बरेच जण क्रिकेट खेळत आहेत. काही जण बसले आहेत वरती, काही जण व्यायाम करत आहेत. इकडे देखील क्रिकेट वगैरे सुरू आहे, जसे की तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण असा बाहेरून देखील दाखवते. तर हे आहे शिवाजी स्टेडियम सांगलीमधील, जे की आमराईच्या बरोबर जवळच आहे, आमराईच्या साईडला. आणि हे स्थानिक क्रीडा क्रीडा स्पर्धांसाठी खेळ इथं असतात भरपूर. आणखीन हे माझ्याविषयी पण म्हणजे खूप महत्वाचं आहे आंबेडकर स्टेडियम. आम्ही नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायला होतो 1ली ते 7वी पर्यंत. तर आमचे ग्राउंड लहान असल्यामुळे आम्हाला इथे बरेचदा खेळायला आणले जायचे. नगरपालिकेची शाळा एकत्र येऊन इथे असं पूर्णपणे खेळलं जायचं. हा शिवाजी स्टेडियम बघू शकताय तुम्ही. बरेच जण इथं दमून बसलेले देखील आहेत. तर इथं खो खो खेळलं जातं. आम्ही देखील इथं खो खो वगैरे खेळायला यायचो लहानपणी. बरेचसे इथे खेळ खेळले जातात. बरेच इथे क्लासेस देखील आहेत. इथं मलखांब वगैरे पण शिकवलं जातं, जे की तुम्ही पूर्ण असं बघू शकता. हा असा सांगलीचा शिवाजी स्टेडियम, ते आमराई जवळ एकदम जवळ आहे. इथं भरती वगैरे साठी पण रनिंग साठी सकाळी येतात इथं बरेच जण. तुम्ही ते बी बघू शकता. आपली शॅडो आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे इथं शिवाजी स्टेडियम मध्ये. तर त्याच्या आधी तुम्हाला मी जे शिवाजी स्टेडियमचा व्ह्यू आहे तिथलं पूर्ण ग्राउंड वगैरे तुम्हाला दाखवलं. तर हा पण ग्राउंड माझ्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. मी नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकले 1ली ते 7वी पर्यंत. तर आमचा ग्राउंड लहान असल्यामुळे आम्हाला इथं आणलं जायचं. एकदम खूप साऱ्या अशा शाळा वगैरे इथं यायच्या, ज्या काही मनपाच्या शाळा असतील, मिरजेच्या पण शाळा यायच्या. आणि आमच्या इथे क्रीडा स्पर्धा वगैरे भरवली जायची. आणि तुम्ही बघू शकता त्याच तिथं स्टेजवर आम्हाला पूर्णपणे सगळे आपले क्रीडा स्पर्धा झाल्यानंतर आम्हाला बक्षीस वगैरे दिले जायचे. तर हा ग्राउंड माझ्या आयुष्याशी पण खूप चांगल्या प्रकारे जोडले गेलेला आहे. तर इथं खूप सारे खेळ खेळले जातात. आणि जास्त करून क्रिकेट म्हणा किंवा भरतीचे वगैरे जे काही विद्यार्थी असतील रनिंगसाठी येतात सकाळी, तिथं चांगल्या प्रकारे खेळली जाते. तर तुम्हाला जसा हा ग्राउंड आवडला असेल किंवा तुमची काही ह्या ग्राउंडशी छोटीशी काय आठवण असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि गाईज साईडला माझ्या आहे आमराई, इकडे आमराई आहे माझ्या समोरच्या साईडला. आणि इकडे जे आपल्या डावीकडे आहे तिकडे पुढे आंबेडकर स्टेडियम आहे. इथं पुढे असं खालच्या साईडला इथे आहे. आणि इथं आपलं जे कलेक्टरचे घर देखील आहे ते देखील तुम्हाला मी दाखवते पूर्णपणे. इथं त्यांचा कलेक्टर यांचा एक बंगला आहे, तो देखील मी तुम्हाला दाखवते.
तर तिथे जे आहेत ना, थंडीच्या दिवशी पहिला इथे असे स्वेटर वगैरे विकले जायचे, पण आता थोडं बंदी आहे इथं. जे अतिक्रमण होतं ते काढलेलं आहे, तर पूर्णपणे बंद केलेलं आहे. तुम्हाला ह्या जागेशी काय छोटीशी आठवण असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. तर हा आहे कलेक्टरचा बंगला, जसं की मी तुम्हाला म्हणले मागे, कलेक्टर हाऊस म्हणून पूर्णपणे इथे आहे. तर आता आपण जिल्हा न्यायाधीश वगैरे पण इथं आहे. तर आता आपण चाललेलो आहे आंबेडकर स्टेडियम मध्ये. तर हा आहे आंबेडकर स्टेडियम सांगलीतील. हा पण एक ग्राउंड चांगला आहे, तिथे देखील आम्हाला आणलं जायचं खेळण्यासाठी. पण इथं पावसाच्या वेळी असा विषय आहे की ना, खूप इथं पाणी साठलं जातं. त्यामुळं आता देखील मॅच सुरू आहे पोरांची, बघू शकता. तर पाक आत तरी घेऊन जाता येणार नाही. क्रिकेटची मॅच सुरू आहे त्यांची. तिथले बरेच जण काय जे खेळाडू वगैरे असतील ते स्वतः एक सेलिब्रेट करतात आणि मॅच वगैरे ठेवतात, स्वतः बक्षिसे ठेवतात आणि खेळले जातात तिथं. तर तुम्ही ह्या माझ्या व्हिडिओ मार्फत बघू शकता इथे. तर हे आहे भारतीय विद्यापीठ सांगितलं, लॉ साठी फेमस आहे. तर त्याच्याबरोबरच आपलं ग्रामीण पोलीस ठाणे आहे. तर हा आहे शनिवारचा बाजार. तिथं आता तुम्हाला सकाळचं काही सुद्धा दिसणार नाही, पण संध्याकाळचा व्ह्यू जर मला घेता आला तर नक्की मी तुम्हाला दाखवेन, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती गर्दी असते इथे. तर हा आहे पूर्ण शनिवारचा बाजार. ह्याला जुना बाजार म्हणून पण ओळखलं जातं तिथे. आणि हा मार्च रोड एक सांग की मी ह्या रोडला काही वर्षापूर्वी एका दुकानात कामाला होते, आणि म्हणजे कपड्याच्या दुकानात असं काम केलेलं होतं. मी एक काम केलेलं आहे इथे. तो पण माझ्यासाठी खूप महत्वाचा अनुभव होता. तिथूनच मी बोलणं हे शिकलेले स्किल महत्वाचं म्हणजे. तर आहे तरुण भाऊ. तर आता आपण आज चाललेलो आहे ग्राउंड मधले पण तुम्हाला किस्से सांगेन आणि ग्राउंड पण पूर्ण दाखवेन. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करा. तर आंबेडकर स्टेडियम आणि शिवाजी स्टेडियम पेक्षा थोडासा हा ग्राउंड बारका आहे, पण खूप असा छान पैकी आहे. तिथं देखील आम्हाला जसं की बुलबुल असायचं आमचं, तर इथं आणलं जायचं. जे की आता आपण आलेलो आहे तरुण भारत स्टेडियम मध्ये. तर इथलं तुम्ही बघू शकता, तरुण भारत व्यायाम मंडळ, त्यांनी असं एक छोटस डेकोरेशन केलेलं आहे इथे. खूप छान पैकी असं डेकोरेशन आहे. तर हा तरुण भारत स्टेडियम थोडा आंबेडकर स्टेडियम आणि शिवाजी स्टेडियम पेक्षा थोडासा लहान आहे, खूप चांगला आहे. तर हा असा आंबेडकर स्टेडियम, इथं बरेचदा दहीहंडी वगैरे पण असते. तर बरेचसे पोरं क्रिकेट खेळत आहेत छोटी छोटी, आणि इथं व्यायाम असं जिम वगैरे. तर हा पूर्ण ग्राउंड जो आहे भरलेला असतो, खाली बरेच गर्दी असते, पाय ठेवण्यासाठी जागा नसते इथे. तर ह्या स्टेडियम मध्ये छोटे छोटे एक स्त्रियांसाठी छोटे छोटे रूम्स बनवलेले आहेत. महिलांसाठी पण इथे आहेत. महिलांसाठी कबड्डी वगैरे पण शिकवली जाते. आणखीन तुम्ही तिथे बघू शकता की ह्या ग्राउंडवर आता देखील मुले खेळत आहेत सकाळच्या टाइममध्ये. तर हे असं सांगून भारत आहे. तर तुम्हाला आवडला जर हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा. तरुण भारतला बाहेरचं सीन तुम्ही बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी 3 ग्राउंड दाखवण्याचा प्रयत्न केला. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर बाय गाईज.